नमस्कार मंडळी, आज आपण बेलफळाचे शरबतची रेसिपी पाहणार आहोत. बेल हे पचनसंस्था सुधारण्यासाठी, बद्धकोष्ठता व ॲसिडिटी कमी करण्यासाठी, शरीराला थंडावा देण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्यातील एक अत्यंत गुणकारी फळ आहे. सरबत किंवा रिकाम्या पोटी घेतल्याने आतड्याचे आरोग्य सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. तर अशा या बेल सरबतची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी येथे बेलफळे काही घेतलेली आहेत. ही शेतातली बेलफळे आहेत. तर झाडावरती पडल्यानंतर ते काहीशी तुटली गेलेली आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारचे बेलफळ असते. हे याला ॲपलवूड असेही म्हणले जाते. तर पाहू शकता ही बेल झाडावरून पडल्यानंतर काही फुटले गेलेले आहेत, परंतु ते छानपैकी पिकलेली आहेत. तर आज आपण या बेलाचे शरबत बनवणार आहोत. तर त्यासाठी प्रथम आपण बेल हे अशा प्रकारे फोडून घ्यायचे आहे, कारण की याचा वरचा भाग हा फार टणक असतो. तर पाहू शकता यामध्ये चिकट भाग भरपूरसा पदार्थ निघलेला आहे. अशा प्रकारे भरपूर चिकट पदार्थ निघाला म्हणजे समजावे की हे बेल हे खूप छानपैकी पिकलेले फळ आहे. तर अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने आतमधला सर्व गर आपण काढून घ्यावा. तर पाहू शकता मस्तपैकी यातला गर आपण सर्व काढून घेणार आहेत. हे छानपैकी पिकलेले बेल आहे आणि हा चिकट जो पदार्थ असतो तो जर जास्त चिकट पदार्थ जर रिलीज झाला तरच समजावे की छानपैकी हा बेल पिकलेला आहे. तर खूप छान मस्त असा हा बेलचा सुगंध येतो फोडल्यानंतर. उन्हाळ्याची दाह कमी करणारा हे बेलफळ आहे. याचा गर किंवा सरबत उन्हाळ्यामध्ये अवश्य घेतले पाहिजे. तर पाहू शकता अशा प्रकारे 2 ते 3 बेलाचा मी गर काढून घेतलेला आहे. तर हा सुद्धा छानपैकी पिकलेला आहे बेल. याच्या बिया कडसर असतात, त्यामुळे आपल्याला याचे सरबत किंवा ज्यूस मिक्सरमध्ये फिरवून करता येत नाही. तर ते आपल्याला मॅशरच्या साहाय्याने किंवा हातानेच आपल्याला याचे सरबत करावे लागते. तर पाहू शकता किती चिकट पदार्थ हा रिलीज होत आहे. हाच फार गुणकारी असा पदार्थ आहे या बेलामध्ये. तर अशा प्रकारे मी 3 बेलाचे गर काढून घेतलेला आहे. पाहू शकता. खूपच मस्त, अतिशय मस्त असा हा गर या बेलमधून निघलेला आहे. पाहू शकता मस्त पिकलेले हे बेल आहेत. या दिवसामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये बेलाच्या झाडावरची फळे हे आपोआप गळतात किंवा पडतात ते पिकल्यानंतर. तर पाहू शकता किती चिकट हा पदार्थ आहे. छानपैकी मस्तपैकी मी याचा गर काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला या गरामध्ये थंड असे चिल्ड असे पाणी टाकायचे आहे आणि आपल्याला जर वेळ असेल तर 1 घंट्यासाठी आपण अशाच प्रकारे भिजत ठेवायचे आहे. त्यामुळे पटकन त्याचा गर हा पाण्यामध्ये मिक्स होतो किंवा गळला जातो. तर अशा प्रकारे हाताने मॅश पण करू शकता किंवा मॅशरच्या साहाय्यानेही अशा प्रकारे तुम्ही मॅश करू शकता. पाहू शकता 5 ते 7 मिनटातच आपला गर हा छानपैकी या फळाच्या रेषापासून वेगळा होतो. त्यामुळे अशा प्रकारे आपण मॅश करून घेणार आहोत मॅशरच्या साहाय्याने. त्यानंतर आपल्याला हा सर्व गर
चाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचा आहे. म्हणजे गर हा गाळला जाईल आणि वरच्या रेषा, बिया, जे बाकीचे वेस्टेड पदार्थ आहे ते निघून जातील. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला चोळून याचा गर काढायचा आहे. याचा पूर्ण गर चाळणीच्या साहाय्याने गाळला जातो. अशा प्रकारे चांगलं आपल्याला चुरून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व गर याचा निघून जाईल आणि बिया आणि फळांचे जे रेषे असतात तेच यामध्ये शिल्लक राहतील. त्यामुळे अशा प्रकारे जर आपण सरबत बनवले तर बिया असतात ना त्या फुटत नाहीत. तर पाहू शकता मस्तपैकी आपला हे गर रेडी झालेला आहे. पाहू शकता भरपूरसा चोथा हा आपला निघलेला आहे. तर हा चोथा आपल्याला फेकून द्यायचा आहे. तर पाहू शकता भरपूरसा घट्टसर असा हा आपला गर निघलेला आहे. तर या गरापासूनच आपण सरबत किंवा ज्यूस बनवणार आहोत. तर हे गरामध्ये आपण दूध टाकून सरबत पण ज्यूस पण बनवू शकतो. त्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ. येथे आपण साखरेचा पण यूज करू शकतो, पण येथे मी गुळाचा यूज केलेला आहे. कारण गूळ हा आपल्या शरीरासाठी एकदम साखरेपेक्षा उत्तम असा पर्याय आहे. त्यामुळे येथे मी गुळाचा यूज केलेला आहे. आणि आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे गूळ हा त्यामध्ये छानपैकी विरघळला जाईल आणि हा आपल्याला सरबत गोडसर असा लागेल. आणि त्यामध्ये थोडंसं मी थंड पाणी घातले आहे. तर पाहू शकता आपले सरबत रेडी झालेले आहे. एकदम झटपट असे हे सरबत रेडी होते. उन्हाळ्यामध्ये शक्यतो 1 ते 2 तरी तुम्ही अशा प्रकारचे सरबत नक्कीच करून प्या. आपल्या शरीरासाठी भरपूरसं फायदे देणारे असे हे सरबत आहे. महागडे फळे घेऊन तुम्ही खातात, परंतु अशा प्रकारचे फळांची रेसिपी तुम्ही बनवून नक्कीच सरबत घेऊ शकता. आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी असे हे आहे. भरपूरचे प्रोटीन पण या सरबतमध्ये असतात. तर पाहू शकता आपले हे सरबत रेडी झालेले आहे. पाहू शकता दिसायलाही खूप सुंदर असे दिसत आहे आणि टेस्टला तर अप्रतिम असे आहे. चवीलाही अप्रतिम असे हे लागते आणि आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असे हे सरबत आहे. तर हे सरबत तुम्ही दूध टाकून पण गरामध्ये थोडा दूध टाकून मिक्सरमध्ये फिरवूनसुद्धा तुम्ही त्याचे ज्यूस बनवू शकता. पण येथे मी आज सरबत तयार केलेले आहेत. खूप हेल्दी असे हे सरबत आहे. तर नक्कीच सर्वांनी हे सरबत जरूर करा आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींना द्या. म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्यांच्या शरीराला भरपूरसा फायदा होणार आहे. आणि त्यामध्ये आपण थंड असे बर्फाचे खडे घालणार आहोत. म्हणजे थंडगार असे हे सरबत लागते. तर पाहू शकता अतिशय चविष्ट असे हे आपले सरबत रेडी झालेले आहे. तर कशी वाटली तुम्हाला या सरबतची रेसिपी? जर तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.